जय जिजाऊ जय शिवराय मंडळी, गोरेज पाकशालेमध्ये आपले स्वागत आहे। चला तर मग आज आपण बनवूया चवदार आणि चविष्ट शेवभाजी घरच्या घरी हॉटेलसारखी। त्यासाठी घेतले मी अर्धा वाटी नारळ, सुके खोबरं बारीक बारीक काप केले व एक गॅसवरती पॅन ठेवून त्यात थोडंसं तेल टाकून गरम करून घेतलं, भाजून घेतलं खरपूस। आणि कांदे घेतले 2 मोठे चिरून, ते पण कमी तेलावरती फ्राय करून घेतले अशा प्रकारे। आणि हे मिक्सरमधून काढतोय आपण, फोडणीसाठी प्युरी तयार करून घेतोय। त्यासाठी 2 छोटे टोमॅटो मोठे मोठे चिरून, 4 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, हे सर्व साहित्य टाकून मिक्सरमधून अशा प्रकारे ही प्युरी केली। हे पहा किती छान कलर येतो। आता चला तर मग फोडणीसाठी तयारी करूया। गॅस ऑन करूया। आमची जिजा कशी राऊंड मारते पहा, छोटीशी। आता फोडणीसाठी 3 पळी तेल घेते। हे असे तेल घेऊन मी सतत मिक्सरमधून प्युरी काढण्याचं कारण हे आहे की माझ्या जिजाला फोडणीतलं कांदा, टोमॅटो, बटाटा सर्व काढून फक्त ह्याची सवय आहे। भाज्या पूर्ण बाजूला सारते, म्हणून मी सहसा भाज्या मिक्सरमधून काढूनच फोडणीला टाकते, म्हणून तिला ते आवडते भाजी। असं सहसा खात नाही ती, पूर्ण बाजूला फक्त तिला फोडणीमध्ये जिरे मोहरी टाकलेलीच आवडते। ही भाजीचा कशी काय करते मम्मी म्हणून विचारते, मध्ये मध्ये राऊंड मारत चौकशी करते काय बनवते आज। अशी फोडणी टाकूया आपण प्युरी केलेलं तेलामध्ये मिक्स केलं। अशा प्रकारे छान मिक्स करत राहायचं। थोडासा कलर चेंज झाला पहा, किती छान दिसते ना भाजी। आता खूप चविष्ट होणार। आता आपण टाकतोय चुटकीभर हळद, अर्धा चमचा, आणि हे लाल तिखट टाकूया। घरच्या घरी बनवलेलं हे लाल तिखट, चवीनुसार गोडा मसाला आणि थोडंसं चवीपुरतं मीठ। 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गोडा मसाला आणि चवीपुरतं मीठ। आता हे मिक्सरच्या भांड्यात मी हिसळून घेतलं पाणी टाकून, कारण त्याच्यात प्युरी केली आपण फोडणीसाठी, ते पण अर्क आला। आणि हे 1 प्लेट शेव टाकले त्या फोडणीमध्ये, थोडीशी कोथिंबीर भरले। आता हे टाकले वरतून परत शेव। आता ही झाली तयार भाजी घरच्या घरी चविष्ट आणि चवदार। कशी झाली मंडळी ते कमेंट करून सांगा मला। धन्यवाद।